राज्यात महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजलाय। अनेक इच्छुकांच्या तिकीट मिळवण्यासाठी आपापल्या पक्ष कार्यालयात चक्रा सुद्धा वाढल्यात। लवकरच प्रत्यक्ष प्रचाराचा धुरळा उडणार आहे। पण त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली। गुरुवारी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात पक्षाकडून 40 नेत्यांची नावे सादर करण्यात आली आहेत। यात धनंजय मुंडे आणि नवाब मलिकांना पुन्हा संधी देण्यात आली आहे। पण राज्याचे माजी कृषी मंत्री राहिलेल्या माणिकराव कोकाटेंना मात्र वगळण्यात आलाय। आता अजितदादांच्या या नव्या राजकीय रणनीतीविषयी समजून घेऊयात या व्हिडिओतून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपले स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आणि त्यात 40 नेत्यांची नावे जाहीर केली। पोस्टमध्ये तटकरे म्हणतात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पार्टीच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात येते। तटकरे पुढे म्हणतात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वसमावेशक, पुरोगामी आणि परिवर्तनवादी लोकाभिमुख भूमिका आपल्या सर्व स्टार प्रचारकांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तळागाळातील जनसामान्यांपर्यंत परिणामकारक आणि प्रभावीरित्या पोहोचेल। तसंच राष्ट्रवादी विचारातून येत्या काळात महानगरपालिकांमध्ये महाराष्ट्रवादी वारसा जपणारे लोकप्रतिनिधी सदर क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करत स्थानिक सुशासनाला नवा आयाम प्राप्त करून देतील, असा दृढ विश्वास आहे। आता हे सगळं म्हटलं तरी यादीत कुणाकुणाची नावं आहेत तर ती समजून घेणार आहोत। पण त्याआधी 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत। दोघांना संधी मिळाली आहे आणि एकाला डावलण्यात आलंय। आता दोघांना संधी मिळाली आहे त्यातलं पहिलं नाव म्हणजे धनंजय मुंडे। तर धनंजय मुंडेंना अजितदादांकडून पुन्हा एकदा मानाचा पान देण्यात आलाय। झालंय असं की संतोष देशमुख हत्याकांडानं बीड जिल्ह्याची देशभर बदनामी झाली। त्यातला मुख्य सूत्रधार असणाऱ्या वाल्मिक कराडचं थेट धनंजय मुंडेंशी कनेक्शन आहे। वाल्मिक कराड हा मुंडेंचा माणूस म्हणून ओळखला जातो आणि मग त्यामुळेच राज्यभरातून खरं तर या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंच्या बाबतीत विरोधी सूर तयार झाला आणि याच कराडमुळे मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि बीडचं पालकमंत्री पद सुद्धा त्यांच्याकडून हिरावलं गेलं। दरम्यान नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत स्टार प्रचारकांच्या यादीत मुंडेंना मानाचं पान होतं। पण मुंडेंच्या बीड जिल्ह्यात परळी बाहेर स्टार प्रचारक म्हणून एकही सभा झालेली नाही। परळी सोडता त्यांना कुणी प्रचारासाठी बोलावलंही नाही आणि धनंजय मुंडे सुद्धा गेले नाहीत। पण परभणीतल्या गंगाखेडमध्ये बहिणीसाठी मुंडेंनी 2दा जाहीर सभा घेतल्या। तिथे मुंडेंची बहीण उर्मिला केंद्रे विजयी सुद्धा झाली। आता नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत मुंडेंनी खरं तर परळीत शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि त्याला कुठेतरी यशही मिळालेलं दिसलं। त्यामुळे आता पुन्हा पक्षाने महानगरपालिका निवडणुकीसाठी धनंजय मुंडेंना स्टार प्रचारक बनवलंय। आणि आधी म्हटलं तसं दुसरं नाव नवाब मलिक। आता नवाब मलिकांना सोबत घेणं हे अजितदादांची ही भूमिका भाजपला रुचलेली नसली तरी अजितदादा मात्र मलिकांना बाहेरचा रस्ता दाखवायला तयार नाहीत। अगदी धनंजय मुंडेंच्या बीड जिल्ह्यात सुद्धा अजितदादांनी नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी दौरा केला। पण त्यावेळी त्यांच्यासोबत धनंजय मुंडे नव्हते, पण नवाब मलिक हे कायम त्यांच्यासोबत होते। नवाब मलिकांचं नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग म्हणजे आर्थिक घोटाळ्यात आलेले आहे। त्यात त्यांच्यावर आरोप सुद्धा निश्चित झालेत, पण आता सध्या ते जामिनावर बाहेर आहेत। त्यामुळे मलिक हे अजितदादांसोबत दिसत असले आणि भाजप नेतृत्वाला जरी ते मान्य नसले तरी अजितदादा मात्र त्यांची साथ सोडायला तयार नाहीत आणि भाजप नेतृत्वाला मात्र नवाब मलिकांचं महायुतीत असणं मान्य नाही। आता अशातच महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अजितदादांनी मात्र शिवसेना भाजपनं जसं त्यांना बाहेरचं दार दाखवलं तसं त्यांनी मात्र त्यांची जी ठरलेली नावं आहेत, त्यांची जी नेते मंडळी आहेत त्यांना मात्र मानाचं पान दिलंय आणि त्यात नवाब मलिकांचं नाव आहे। आता शिवसेना भाजपची युती आहे, पण अजितदादांना मात्र बाजूला ठेवण्यात आलंय। मग त्यामुळे अजितदादा आणि शरद पवारांच्या पक्षाची युती होणार आहे अशा अनेक भागात चर्चा आहेत। तरी आता मलिकांना पुन्हा पक्षानं महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्टार प्रचारक म्हणून संधी दिली आहे। आणि तिसरं नाव म्हणजे कोकाटे। कोकाटेंना मात्र स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळण्यात आलंय। नगर परिषद निवडणुकांसाठी मात्र प्रभारी असलेले माजी मंत्री माणिकराव कोकाटेंना मात्र यंदा स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळण्यात आलंय आणि त्यामुळेच खरं तर चर्चेला उधाण आलं। कारण मागच्या महिन्यात झालेल्या नगर परिषद नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी त्यांनी प्रभारी म्हणून नाशिक, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांची जबाबदारी
कोकाटेंनी पार पाडली आहे आणि तिथे त्यावेळी मंत्री म्हणून खरं तर भुजबळ हे आजारी होते आणि त्यांना जबाबदारी देण्यात आली नव्हती. मग भुजबळांच्या ऐवजी कुणाला दिलं तर समीर भुजबळांना. त्यांना स्टार प्रचारक यादीत समाविष्ट करून घेतलं. आता मंत्री भुजबळ हे अजूनही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विश्रांती घेत आहेत आणि त्यामुळे येवल्याचा गड राखलेल्या आणि किंगमेकर ठरलेल्या समीर भुजबळांना पुन्हा एकदा या यादीत म्हणजे स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान मिळालंय. नगर परिषद निवडणुकांवेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोकाटेंवर मोठी जबाबदारी टाकली होती. महापालिका निवडणुकीत मात्र प्रचाराकरता जाहीर करण्यात आलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत मात्र कोकाटेंना स्थान देण्यात आलेलं नाही आहे. त्यामुळे सदनिका घोटाळ्यामुळे कोकाटेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलाय. यात सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्या शिक्षेला तुर्तास स्थगिती दिली आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी वाचली आहे. मात्र यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी बदनामी झाल्यानं त्यांना पक्षानं बाजूला ठेवल्याची चर्चा आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 40 स्टार प्रचारक कोण तर त्यांची नावं सांगते. एक म्हणजे प्रफुल्ल पटेल, खुद्द अजित पवार, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, नरहरी झिरवळ, बाबासाहेब पाटील, मकरंद जाधव पाटील, दत्तात्रय भरणे, अण्णा बनसोडे, आदिती तटकरे, इंद्रनील नाईक, धर्मराव बाबा आत्राम, अनिल पाटील, संजय बनसोडे, प्रताप पाटील चिखलीकर, नवाब मलिक, सयाजीराव शिंदे, मुश्ताक अंतुले, समीर भुजबळ, अमोल मिटकरी, श्रीमती सना मलिक, श्रीमती रुपाली चाकणकर, इद्रिस नायकवडी, अनिकेत तटकरे, झिशान सिद्दीकी, राजेंद्र जैन, शरद पाटील, सिद्धार्थ टी कांबळे, सूरज चव्हाण, लहुजी कानडे, कल्याण आखाडे, सुनील मगरे, नाझेर काजी, महेश शिंदे, श्रीमती राजलक्ष्मी भोसले, श्रीमती सुरेखाताई ठाकरे, नजीब मुल्ला, प्रतिभा शिंदे आणि विकास पासलकर. तर ही अजितदादांच्या पक्षाकडून महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 40 स्टार प्रचारकांची नावं घोषित करण्यात आलेली आहेत आणि त्यात मुंडेंना आणि मलिकांना स्थान मिळालंय, मात्र कोकाटेंना मात्र डच्चू मिळालाय. तर या संपूर्ण पार्श्वभूमीवर आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.